नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव एम आर आणि मी तुमच्या सर्वांच्या स्वागत करत आहे माझ्या एज्युकेशनल चॅनलवर, ज्याचे नाव आहे समग्र शिक्षा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इकॉनॉमिक्स BA द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रासाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावरचे वनलायनर MCQ आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, वेळ वाया न घालता चला तर सुरू करूया. त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा व मित्रांबरोबर शेअर करा. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला, जगात आधुनिक प्रकारच्या बँकांची सुरुवात कोणत्या शतकात झाली? उत्तर 17व्या. नेक्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1835. नेक्स्ट, भारतीय अधिकोष कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला? उत्तर 1949. नेक्स्ट, धनादेश ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? उत्तर प्रत्ययी मुद्रा. नेक्स्ट, समाधोदन गृहांचे कार्य कोणते? समाधोदन गृहांचे कार्य कोणते? उत्तर अधिकोषाच्या परस्पर देण्याघेण्याची वजावाट. नेक्स्ट, धनादेश ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? उत्तर प्रत्ययी मुद्रा. नेक्स्ट, व्यापारी अधिकोषाचे कार्य कोणते? उत्तर ठेवी स्वीकारणे. नेक्स्ट, व्यापारी अधिकोषाच्या कोणत्या ठेवीवर व्याजाचा दर अधिक असतो? उत्तर मुदती. नेक्स्ट, व्यापारी अधिकोषाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते? उत्तर प्रत्यय निर्मिती. नेक्स्ट, ग्राहकांना कोणती बँक कर्ज देत नाही? ग्राहकांना कोणती बँक कर्ज देत नाही? उत्तर केंद्रीय अधिकोष. नेक्स्ट, भूविकास बँक कृषीला कोणत्या प्रकारचे कर्ज देते? उत्तर दीर्घ मुदतीचे. नेक्स्ट, व्यापारी अधिकोषाच्या कोणत्या ठेवीवर व्याजाचा दर कमी असतो? उत्तर चालू ठेवीवर. नेक्स्ट, व्यापारी बँकेचा मुख्य उद्देश कोणता? उत्तर नफा कमविणे. नेक्स्ट, देशातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? उत्तर 19 जुलै 1969. नेक्स्ट, 19 जुलै 1969 रोजी किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? उत्तर 14. नेक्स्ट, विशिष्ट मुदतीपर्यंत दरमहा एक ठराविक राशी जमा करता येणारे खाते कोणते? उत्तर आवर्त खाते. नेक्स्ट, कधीही पैसे काढता व भरता येणारे खाते कोणते? उत्तर चालू खाते. नेक्स्ट, व्यापारी कोणते खाते उघडण्यास प्राधान्य देतात? उत्तर चालू खाते. नेक्स्ट, ग्राहकांच्या आर्थिक स्थितीविषयी कोणते पत्र देण्यात येते? उत्तर पतपत्र. नेक्स्ट, स्थायी संपत्तीचा मालकी हक्क बँकेकडे सोपवून कर्ज घेण्याचा प्रकार कोणता? उत्तर गहाण कर्ज. नेक्स्ट, सहकारी बँक रिकामी जागा बँक नाही. उत्तर राष्ट्रीयीकृत. नेक्स्ट, बँक ऑफ इंडिया कोणत्या प्रकारचा अधिकोष आहे? उत्तर राष्ट्रीयीकृत. नेक्स्ट, 1998 मध्ये नरसिंह समिती तयार करण्यात आली. नेक्स्ट, 1998 मध्ये नरसिंह समिती का तयार करण्यात आली? उत्तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी. 1998 मध्ये नरसिंह समिती का तयार करण्यात आली? उत्तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी. नेक्स्ट, सुरक्षितता तत्व कोणत्या अधिकोषाचे तत्व आहे? उत्तर सदृढ व्यापारी. नेक्स्ट, व्यापारी अधिकोष ग्राहकांना कर्ज देताना कोणत्या ठेवी निर्माण करतो? उत्तर निर्मित ठेव. नेक्स्ट, प्रत्यय संकोच करण्यासाठी केंद्रीय अधिकोष दरात कोणता बदल करतो? उत्तर अधिकोष दरात वाढ. नेक्स्ट, सुदृढ व्यापारी बँकेची किती तत्वे आहेत? उत्तर 3. नेक्स्ट, सुरक्षितता तत्व कोणाच्या हिताचे आहे? उत्तर ठेवीदार. नेक्स्ट, लाभदायकता हे तत्व कोणत्या हिताचे आहे? उत्तर भागधारक. नेक्स्ट,
सर्वात जास्त तरलता कशात आहे? उत्तर बँकेच्या रोख कोष. नेक्स्ट, सुरक्षितता नियम काय आहे? उत्तर उत्पादक कार्यासाठी कर्ज. नेक्स्ट, खातेदाराने बँकेत पैसे जमा केल्यानंतर कोणती ठेव निर्माण होते? उत्तर निर्मित ठेव. नेक्स्ट, रोख ठेव अनुपात व प्रत्यय निर्मिती यांचा संबंध कसा असतो? उत्तर व्यस्त. नेक्स्ट, तेजीच्या काळात प्रत्यय निर्मितीवर कोणता परिणाम होतो? उत्तर प्रत्यय निर्मितीमध्ये वाढ होते. नेक्स्ट, बँक हे पैशाचे गोदाम नाही असे कोणी म्हटले? उत्तर बॅजेहाट. नेक्स्ट, ताळेबंदाचे किती भाग असतात? उत्तर 2. नेक्स्ट, संपत्ती किंवा एनी दर्शविण्याकरिता कोणत्या अनुसूची असतात? उत्तर 6 ते 11 अनुसूची. नेक्स्ट, नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी समिती स्थापन करण्यात आली? उत्तर 1888. नेक्स्ट, बँकिंग क्षेत्रात झालेल्या नवीन सुधारणामुळे बँक दर व व्याजाच्या दरावर कोणता परिणाम झाला? उत्तर संख्येत बदल झाला नाही. नेक्स्ट, बँकिंग क्षेत्रात झालेल्या नवीन सुधारणामुळे व्याजदराच्या संख्येवर काय परिणाम झाला? उत्तर संख्या कमी झाली. नेक्स्ट, वर्षअखेर बँकेची आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी जे विवरण तयार करण्यात येते त्याला काय म्हणतात? उत्तर ताळेबंद. नेक्स्ट, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे ताळेबंदामध्ये भांडवल व देणी दर्शविण्याकरिता कोणत्या अनुसूची असतात? उत्तर 1 ते 5 अनुसूची. नेक्स्ट, बँकिंग क्षेत्रात नवीन सुधारणा करण्याच्या उद्देशाने शिफारसी करण्यासाठी 1881 मध्ये एक समिती स्थापन केली. तिचे अध्यक्ष कोण होते? उत्तर नरसिंहम. नेक्स्ट, अधिकोषण व्यवस्थेच्या शीर्षस्थानी किंवा केंद्रस्थानी असलेला अधिकोष कोणता? उत्तर केंद्रीय अधिकोष. नेक्स्ट, भारताच्या केंद्रीय मध्यवर्ती अधिकोषाचे नाव काय आहे? उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट, मध्यवर्ती बँक कोणते कार्य करते? उत्तर प्रत्यय नियंत्रण करणे. नेक्स्ट, प्रत्यय नियंत्रण हे कोणत्या बँकेचे कार्य आहे? उत्तर केंद्रीय व मध्यवर्ती अधिकोष. नेक्स्ट, पतचलनाची निर्मिती हे कोणत्या बँकेचे कार्य आहे? उत्तर केंद्रीय मध्यवर्ती अधिकोष. नेक्स्ट, केंद्रीय अधिकोष ज्या दराने व्यापारी अधिकोषांना कर्ज देतो त्या कर्जावरील व्याज दराला काय म्हणतात? उत्तर केंद्रीय अधिकोष दर किंवा बँक रेट. नेक्स्ट, कोणती बँक सरकारच्या मालकीची बँक होय? उत्तर मध्यवर्ती अधिकोष. नेक्स्ट, भारतामध्ये अधिकोषांचा अधिकोष म्हणून कोणती बँक कार्य करते? उत्तर मध्यवर्ती अधिकोष. नेक्स्ट, प्रत्यय नियंत्रणाचे केंद्रीय अधिकोषाचे परिणामकारक साधन कोणते? उत्तर कोष अनुपातातील फरक. नेक्स्ट, प्रत्यय नियंत्रणाचे केंद्रीय अधिकोषाचे गुणात्मक साधन कोणते? उत्तर प्रत्ययांचे वाटप. नेक्स्ट, मध्यवर्ती बँकेची जननी कोणत्या बँकेला म्हणतात? मध्यवर्ती बँकेची जननी कोणत्या बँकेला म्हणतात? उत्तर बँक ऑफ इंग्लंड. नेक्स्ट, एक देश एक बँक हे तत्त्व कोणत्या बँकेला लागू पडते? उत्तर मध्यवर्ती बँक. नेक्स्ट, मध्यवर्ती बँकेचा उद्देश कोणता? उत्तर राष्ट्रहित साध्य करणे. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? उत्तर 1 जानेवारी 1949. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर 1 एप्रिल 1935. नेक्स्ट, 1 एप्रिल 1935ला भारतात कोणत्या बँकेची स्थापना झाली? उत्तर रिझर्व्ह बँक. नेक्स्ट, स्थापनेच्या वेळी रिझर्व्ह बँकेवर कोणाची मालकी होती? उत्तर भांडवलधारकांची. नेक्स्ट, रिझर्व्ह बँकेने 500 व 1000च्या नोटा चलनातून केव्हा बाद केल्या? उत्तर 8 नोव्हेंबर 2016. नेक्स्ट, अंतिम ऋणदाता हे कोणत्या बँकेचे कार्य आहे? उत्तर रिझर्व्ह बँक. नेक्स्ट, समाशोधनगृह हे कोणत्या बँकेचे कार्य आहे? उत्तर रिझर्व्ह बँक. नेक्स्ट, देशातील चलनविषयक जे धोरण असते त्याला काय म्हणतात? उत्तर देशातील चलनविषयक जे धोरण असते त्याला काय म्हणतात? उत्तर
मौद्रिक धोरण. नेक्स्ट, रिझर्व्ह बँकेला प्रत्यय संकोच करावयास असल्यास ती कोस अनुपातामध्ये कोणता बदल करते? उत्तर वाढ करते, वाढ ठरते. नेक्स्ट, रिझर्व्ह बँकेला प्रत्यय संकोच करावयाचे असल्यास ती कोस अनुपातामध्ये कोणता बदल करते? उत्तर वाढ करते. नेक्स्ट, रिझर्व्ह बँकेचे सध्याचे मौद्रिक धोरण कसे आहे? उत्तर नियंत्रित विस्ताराचे. नेक्स्ट, गैरनिष्पादित संपत्ती किती दिवसापर्यंत थकीत असते? उत्तर 90 दिवस. नेक्स्ट, ई बँकिंगमध्ये दैनंदिन व्यवहारांची नोंद करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ई बँकिंगमध्ये दैनंदिन व्यवहारांची नोंद करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर संगणक. नेक्स्ट, ई बँकिंगमुळे बँकिंग सेवांच्या दिवसातून किती तास लाभ घेता येतो? उत्तर 24 तास. ई बँकिंगमुळे ई बँकिंगमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यावरील खर्चावर काय परिणाम झाला? उत्तर खर्चात बचत झाली. नेक्स्ट, ज्या अवस्थेमुळे एका शाखेचा खातेदार संपूर्ण बँकेचा खातेदार होत असेल त्या व्यवस्थेला काय म्हणतात? उत्तर कोअर बँकिंग. नेक्स्ट, एटीएम कार्डला दुसरे नाव काय? उत्तर रोख कार्ड. नेक्स्ट, डेबिट कार्डला दुसरे कोणते नाव आहे? उत्तर चेक कार्ड. नेक्स्ट, खात्यात शिल्लक नसताना देखील विशिष्ट मर्यादेपर्यंत व्यवहार करण्याची सवलत ज्या कार्डद्वारे दिली जाते त्या कार्डचे नाव काय? उत्तर क्रेडिट कार्ड. नेक्स्ट, ज्या कार्डद्वारे ग्राहकांद्वारे दिलेला चेक बँकेत स्वीकारला जाईल व त्याचे शोधन केले जाईल अशी हमी दिली जाते त्या कार्डाला काय म्हणतात? उत्तर चेक कार्ड. नेक्स्ट, लेजर कार्ड हे कोणत्या देशाने चलनात आणले? उत्तर आयर्लंड. नेक्स्ट, बँकांची पारस्परिक देणीघेणी कशाच्या मार्फत पार पाडली जातात? उत्तर निरसनगृह. नेक्स्ट, स्वयंचलित निरसनगृह हे कोणत्या देशातील वित्तीय व्यवहारांचे इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आहे? उत्तर अमेरिका. नेक्स्ट, घरी बसून बँकिंगची कामे पार पाडण्याची पद्धती कोणती? उत्तर इंटरनेट बँकिंग. नेक्स्ट, वास्तविक चेकच्या स्कॅन केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रतीला काय म्हणतात? उत्तर ई चेक. नेक्स्ट, डीमॅट खाते कशाकरिता उघडण्यात येते? उत्तर भागांची खरेदी विक्री. नेक्स्ट, भाग व रोख्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर डीमॅटिकरण. नेक्स्ट, येस बँक ही कोणत्या क्षेत्रातील बँक आहे? उत्तर खाजगी. नेक्स्ट, नवीन खाजगी बँकांचे सुरुवातीचे वसूल झालेले भांडवल किती असावे लागते? उत्तर 200 कोटी. नेक्स्ट, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने बँकिंग व्यवसायात कोणत्या वर्षी प्रारंभ केला? उत्तर 2003. नेक्स्ट, खाजगी क्षेत्रातील बँका कोणत्या क्षेत्राला कर्ज देण्यास नाखूष असतात? खाजगी क्षेत्रातील बँका कोणत्या क्षेत्राला कर्ज देण्यास नाखूष असतात? उत्तर शेती क्षेत्र. नेक्स्ट, नाणे बाजारावर कोणाचे नियंत्रण असते? उत्तर मध्यवर्ती बँक. नेक्स्ट, अल्पकालीन कर्ज किती मुदतीचे असते? उत्तर 1 वर्षापर्यंत. नेक्स्ट, नाणे बाजारात कोणत्या प्रकारच्या कर्जाची देवाणघेवाण केली जाते? उत्तर अल्पकालीन. नेक्स्ट, भारतीय नाणे बाजार किती भागात विभागलेला आहे? उत्तर 2. नेक्स्ट, सरकारला नाणे बाजारातून कशाच्या आधारावर कर्ज घेता येते? उत्तर कोषागार हुंड्या. नेक्स्ट, भारतीय नाणे बाजाराचा असंघटित भाग कोणाच्या प्रभुत्वाखाली आहे? उत्तर देशी बँकर व सावकार. नेक्स्ट, नाणे बाजारातून उद्योग व्यवसायाच्या कोणत्या भांडवलाची गरज पूर्ण होते? उत्तर कार्यशील भांडवल. नेक्स्ट, विनिमयासाठी आवश्यक चलनाची देवाणघेवाण होणाऱ्या बाजाराला कोणत्या बाजार म्हणतात? उत्तर नाणे बाजार. नेक्स्ट, विमा कंपन्या ही कोणती संस्था आहे? विमा कंपन्या ही कोणती संस्था आहे? उत्तर निक्षेपधारी.
नेक्स्ट, ज्या बाजारात नवीन भागांची खरेदी विक्री केली जाते त्या बाजाराला कोणता बाजार म्हणतात? उत्तर प्राथमिक बाजार. नेक्स्ट, ज्या बाजारात अस्तित्वात असलेल्या म्हणजे जुन्या भागाची खरेदी विक्री केली जाते त्या बाजाराला कोणता बाजार म्हणतात? उत्तर दुय्यम बाजार. नेक्स्ट, वित्तीय बाजाराचे किती भाग पडतात? उत्तर 2. नेक्स्ट, वित्तीय बाजाराचे 2 भाग पडतात. नेक्स्ट, वित्तीय बाजाराचे 2 भाग कोणते? उत्तर नाणे बाजार व भांडवल बाजार. नेक्स्ट, कोषागार हुंड्या ह्या जास्तीत जास्त किती मुदतीच्या असतात? उत्तर 1 वर्ष. नेक्स्ट, व्यापारी बँक ही कोणती संस्था आहे? उत्तर गैर निक्षेपधारी. नेक्स्ट, वित्तीय संकटाची सौंदर्य स्पर्धेशी तुलना कोणी केली? उत्तर केन्स. नेक्स्ट, भांडवल बाजारातून कोणते भांडवल उपलब्ध होते? उत्तर स्थिर भांडवल. नेक्स्ट, भांडवल बाजाराचे कार्य कशाच्या मार्फत पार पाडले जाते? उत्तर भाग बाजार. नेक्स्ट, भारतातील पहिला भाग बाजार कुठे स्थापन झाला? उत्तर मुंबई. नेक्स्ट, भारतातील पहिला भाग बाजार कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? उत्तर 1875. नेक्स्ट, सद्यस्थितीत भारतात एकूण किती भाग बाजार आहेत? उत्तर 23. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा भाग बाजार कोणता? उत्तर मुंबई भाग बाजार. नेक्स्ट, भारतातील सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1982. भारतात सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1992. नेक्स्ट, भारतात कर्ज रोख्याचे मूल्यांकन करण्याची पद्धती केव्हापासून सुरू झाली? उत्तर 1988. नेक्स्ट, कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने स्वास्थ्य अर्थशास्त्राला शास्त्र म्हणून मान्यता मिळवून दिली? उत्तर केनेथ ॲरो. नेक्स्ट, भारतात बालमृत्यूचे प्रमाण कसे आहे? उत्तर जास्त आहे. नेक्स्ट, भारतात बाळाला जन्म देतेवेळी दररोज किती मातांचा मृत्यू होतो? उत्तर 525. नेक्स्ट, भारतातील साक्षरता दर किती आहे? उत्तर 74%. नेक्स्ट, भारताच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेश जगाच्या किती प्रतिशत आहे? उत्तर 2.4%. नेक्स्ट, 2011 मध्ये भारतातील स्वास्थ्यावरील एकूण किती खर्च GDPच्या किती टक्के होता? उत्तर 3.9%. नेक्स्ट, 2011 मध्ये भारतातील स्वास्थ्यावरील एकूण खर्चामध्ये सरकारी खर्चाचा वाटा GDPच्या किती टक्के होता? उत्तर 1.2%. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबणार. आपणास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट करण्यास विसरू नका. थँक्यू.